जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अंबरनाथमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीकडून मतदार यादीची होळी करण्यात आली। सत्याच्या मोर्चासाठी निघण्यापूर्वी अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मतदार याद्यांची होळी करत निषेध आंदोलन केलं। त्यानंतर मुंबईच्या दिशेने मनसे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रवाना झाले आहेत। यात काँग्रेसचे प्रदीप पाटील, मनसेचे शैलेश शिर्के, धनंजय गुरव, नितीन पाटील, सुप्रिया देसाई, उद्धव ठाकरे गटाचे अजित काळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। आज या भारतामध्ये आणि या शहरामध्ये देखील जी वोट चोरीचा प्रकार चाललेला आहे। आता कालपर्यंत कंट्रोलची आटला जी नावं होती, आज रात्री यादी जी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे। आणि हे फक्त इथे शहरात विकास न करता फक्त याद्यांचा विकास करतात आणि निवडून येतात। यांच्या विरुद्ध हे आम्ही जन आंदोलन उभं केलेलं आहे। मनसे, राष्ट्रवादी, उभाटा, काँग्रेस या सर्व पक्षांनी मिळून हा आज जन आंदोलन केलेलं आहे। हे वोट चोरी बंद करा आणि न्यायाने लढा। खरंच शहराचा विकास करायचा असेल ते ही वोट चोरी बंद करा आणि हे जे हाल चाललेले आहेत आपल्या रिक्षावाले बंधूंचे आणि या प्रवाशांचे ते बंद करा। आज आपला शहरातील जिन्याकडे लक्ष द्या, पण यांचं लक्ष फक्त पैशाकडे आणि कॉन्ट्रॅक्टकडे आहे। म्हणून यांच्या विरोधात आम्ही हे जन आंदोलन उभं केलेलं आहे। आणि जी वोट चोरी चालू आहे शहरामध्ये डमी उमेदवार आणलेले आहेत आणि शहरावर अन्याय होत आहे, याच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। मतदार याद्यांचं जाळपोळ करून या ठिकाणी आंदोलन करण्याचं काय सांगता? मतदार याद्यामध्ये घोळ आहे हा वेळोवेळी आमच्या राजसाहेबांनी निदर्शनास आणून दिलेला आहे। आणि बोगस वोटिंगमुळे जे खरोखर चांगले कार्यकर्ते असतात ते निवडून येत नाही आणि या बोगसच्या जीवावर हे लोक निवडून येणार, त्याच्या निषेधासाठी आज महाराष्ट्रात आम्ही मोर्चा काढलेला आहे। किती लोक या ठिकाणी मुंबईच्या दिशेने? आता अंबरनाथच्या कमसे कम 1000 एक आहेत, असे प्रत्येक शहरातून येतील आणि अख्खी मुंबई जाम होऊन अख्ख्या दिल्लीला हे कळणार आहे। यापुढे काय भूमिका असणार आहे? याच पुढे जी भूमिका आहे ती राजसाहेब, काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, उद्धव साहेब हे त्यांची भूमिका पुढे मांडतील। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।